4 सदस्यीय प्रभागनुसार आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक पार पडणार आहे। यासाठी आता इच्छुकांनी तयारी सुरू केलेली असली तरी सुद्धा पुण्यातली ही रचना कशी फायदेशीर आहे, याचा थेट फायदा कोणाला होणार, नवीन ऑर्डरमध्ये काय काय तरतुदी आणि काय काय मार्गदर्शक तत्व काल शासनाने जाहीर केले आहेत, यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत उज्ज्वल किसकर जे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशचे अर्बन डेव्हलपमेंट सेलचे स्टेट कन्व्हेनर आहेत। सर, अनेक वर्षांपासून तुम्हाला या पुणे शहराची जाण आहे। 4 ची प्रभाग रचना एकंदरीत महापालिका निवडणुकीसाठी कशी इक्विव्हॅलंट असणार आहे, त्याचे इक्वेशन काय आहे? पुणे महानगरपालिकेची लोकसंख्या 2011च्या सेन्ससप्रमाणे ही साधारणतः 34,81,000 आहे आणि 34,81,000 या लोकसंख्येला जर आपण 165 संख्येने भागलं तर ते साधारणतः 21,000 एका सदस्यासाठी होतात। म्हणजे एक प्रभागात 4 म्हणजे साधारणतः 84 हे 2011 आणि आज आपण आहोत 2025 म्हणजे साधारणतः एक प्रभाग हा 1,12,000 ते 15,000 मतदारांचा नवीन प्रभाग तयार होणार आहे। त्यामुळे भौगोलिक रचना करताना ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत शासनाने, त्या नदी, नाले आणि डोंगर, ज्या नैसर्गिक बाउंड्रीज आहेत त्याच्यामध्ये ही प्रभाग रचना करायला पाहिजे। पुण्याचा विचार केला तर मुळा नदीची वरची बाजू, मुळा नदीचा खालचा भाग, मुठा नदीची वरची बाजू, मुठा नदीचा खालचा भाग, अशा याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं पुणे शहरामध्ये असणाऱ्या पेठा, मध्य पुणे, या सगळ्याचा विचार करता ही प्रभाग रचना कार्यकर्त्यांच्यासाठी कुठल्याही पक्षाचा असो पण ही जो काम करतो, लोकांच्या संपर्कात आहे आणि 1,10,000 म्हणजे जर आपण विचार केला तर गोव्याच्या 2 आमदारांच्या मतदारसंख्येपेक्षा जास्त एका प्रभागामध्ये आपल्याला काम करावं लागतं। ज्यांनी काम केलेलं आहे अशा सर्वांना त्याचा निश्चित पद्धतीने फायदा होईल। तुम्ही जशी रचनेच्या संदर्भात सांगितलं तसं आता आपण जर बघितलं तर महापालिकेत काही नव्याने समाविष्ट गावं सुद्धा आलेली आहेत, याचा थेट परिणाम याच्यावर कसा होणार? नाही, महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी गावं आलेली आहेत त्या गावांना स्वतंत्र प्रतिनिधित्व दिलं तर त्या गावाचा विकास चांगला होतो, असा 2002 सालचा अनुभव आहे। म्हणजे 2002 साली पुण्याची प्रभाग रचना झाली, मग या 23 गावांची प्रभाग रचना झाली, निवडणुका जाहीर केल्या, या जुन्या पुण्याची निवडणूक घेतली, या 23 गावांची प्रभाग रचना फायनल केल्यानंतर 1 महिन्यानंतर त्यांची निवडणूक घेतली आणि दोन्ही निकाल एकत्र जाहीर केले। स्थानिक नेतृत्व जर सक्षम असेल आणि ते सक्षम असतं, त्यामुळे काय होतं की त्या भागाचा विकास होतो। आज आपण बाणेरचा विचार केला तर बाणेर चांगलं डेव्हलप झालंय, खराडी चांगलं डेव्हलप झालंय, कारण का ते प्रभाग, ते बाउंड्रीवरचे जे प्रभाग होते त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक म्हणून निवडून आलेले कार्यकर्ते होते। त्यामुळे अशा पद्धतीची प्रभाग रचना ही कार्यकर्त्यांना न्याय देणारी, जनतेला न्याय देणारी, मूलतः जे मतदार काम करतात त्यांना माहिती असलं पाहिजे। नाहीतर एखाद्या मोठ्या भागाला जर एखादं छोटं गाव जोडलं तर त्या मोठ्या गावाचा फायदा हा त्या गावातल्या लोकांना होत नाही, कारण का शेवटी मतदान कोण कुठं कसं करतंय याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून आहेत। त्यामुळे ह्या रचना वेगळी असली तर फायदेशीर आहे। अर्थात याबाबतचं धोरण हे सरकारने ठरवलेलं आहे। सरकार काय धोरण ठरवतंय त्याप्रमाणे प्रशासकीय, कारण का ही सगळी रचना ही गुप्त पद्धतीने चालते आणि त्यामुळे सरकारचा निर्णय काय आहे, कारण का यापूर्वी या सगळ्या प्रभाग रचना या राज्य निवडणूक आयोग करायचा, परंतु गेल्या 2-3 वेळेला ज्या तक्रारी झाल्या की त्यांच्यामध्ये गुप्तता पाळली जात नाही, राजकीय आर्थिक हितसंबंध होतात, त्यामुळे सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला की प्रभाग रचना तयार करण्याचे अधिकार सरकारने स्वतःकडे घेतले आणि प्रभागाला मान्यता देण्याच्या, म्हणजे 2 वेगळ्या एजन्सीज नेमल्या आहेत। त्यामुळे यांनी केलेल्या कामाची तपासणी ते करतील, राज्य निवडणूक आयोग, आणि जर त्यांना असं वाटत असेल की हे चांगल्या पद्धतीने केली आहे तर ते मान्य करतील। जर त्यांना त्यात काही बदल करायचे असतील तर ते सरकारला कळवतील आणि सरकारने आपले अधिकार महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलेत। त्यामुळे मला असं वाटतं की एक इम्पार्शल प्रभाग रचना होईल जी नागरिकांना, कार्यकर्त्यांना सोयीची होईल। 4 सदस्य होणार का 3 सदस्य होणार, याच्यावर अनेक चर्चा झाल्या होत्या। 4 सदस्यांमुळे थेट फायदा पुणेकरांना कसा होईल, कारण की आपण गेल्या अनेक वर्षांपासून बघितलं प्रशासक राज्य सुरू आहे आणि त्याच्यामुळे कामं देखील खोळंबलेली आहेत। 4चा प्रभाग झाल्यावर कसा फायदा होऊ शकतो?
जितका प्रभाग मोठा आणि तितका लोकांना ऑप्शन चांगला असतो. एका प्रभागात एक नगरसेवक, एका म्हणजे जुन्या वॉर्डमध्ये, तर त्या नगरसेवकाच्या मनावर त्या भागाचा विकास अवलंबून असतो. जर माझ्याबरोबर आणखीन 3 नगरसेवक असतील आणि मी जर एखादी गोष्ट करायला नकार दिला, तर नागरिक दुसऱ्या नगरसेवकाकडे जाऊ शकतात. तोही नाही म्हणला तर तिसऱ्याकडे जाऊ शकतात. लोकांना पर्याय चांगला उपलब्ध असतो काम करून घेण्याचा. आणि एक स्वाभाविकपणे राजकारणामध्ये 4च्या प्रभागामध्ये एक स्पर्धा असते की आपण काम करावं, आपण काम करावं, आपल्याकडे आलेलं काम आपण करावं. त्यामुळे नागरिकांची कामं मार्गी लागतात. लोक यापूर्वी नगरसेवकांना दोष देत होते आणि प्रशासनाचे गोडवे गात होते. आता 3-3.5 वर्षामध्ये लोकांच्या असं लक्षात आलंय की आपल्याला न्याय देणारा लोकप्रतिनिधी हा सभागृहात नाही, त्यामुळे अधिकारी आपल्याकडे डुंकूनही बघत नाही, आपल्या मताला काही किंमत देत नाही, अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली. मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून धन्यवाद, आभार मानतो की त्यांनी तातडीने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या प्रक्रियेला वेग दिला. आता या संदर्भात भौगोलिक गोष्ट आपण बातचीत केली, त्याच्यातल्या डायरेक्शन सगळ्या आपण जाणून घेतल्या. विषय आता राजकीय पक्षांवर काय येतोय, कारण की भाजप वगळता, भाजप आपण बाजूला ठेवूया, एक पक्ष मोठा पक्ष आहे, पुणे महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. इतर जे पक्ष आहेत ते युतीत लढतील किंवा वेगळे लढतील, आघाडी असेल आघाडी लढेल किंवा वेगळं होतील. पण जर स्वतंत्र म्हणून हे लढले तर या लोकांना कसा फायदा आहे आणि कसा तोटा आहे? कारण की भाजप जरी टेंटेटिव्हली आपण असं म्हणूया की सध्या त्याला बाजूला ठेवत इतर पक्षांची रणनीती काय असू शकते, आणि किंबहुना संख्या वाढ बाबतीत जर आपण बोलायला गेलो तर ही संख्या मोठी करण्यासाठी या पक्षांवर काय अवलंबून असेल? कुठल्या पक्षाबरोबर युती करायची, कुठल्या पक्षाबरोबर युती करायचं नाही, याचा निर्णय हा कुठल्याही पक्षाचा स्थानिक पदाधिकारी घेण्यापेक्षा ते आपली मतं कळवतात आणि सर्वोच्च नेते जे वरती मुंबईमध्ये बसलेले असतात ते निर्णय करतात. आणि जेव्हा हा शासनाचा निर्णय आला, याचा अर्थ भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांना मान्य असलेली ही प्रभाग रचना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकजण पहिल्यांदी आणि नेत्यांनी जाहीर केलं आहे की आम्ही युती म्हणून, महायुती म्हणून ही निवडणूक लढवू. तशी झाली तर सगळ्याच पक्षामध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांना संधी मिळेल. ज्या ठिकाणी थोडी अडचण होईल त्या ठिकाणी काय निर्णय घेता स्थानिक पातळीवर चर्चा करून वरिष्ठ नेते घेतील. पण प्रत्येकजण आपापली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न निश्चितपणे करेल आणि त्याचा फायदा नागरिकांना मिळेल. नागरिकांना चांगले प्रतिनिधी हे मिळतील. आणि महानगरपालिकेमध्ये साधारणतः पक्षीय राजकारण असत नाही, कारण का लोकांचे प्रश्न असतात. ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या पक्षाचा नाही आहे, याच्यापेक्षा काम करतो की नाही याच्याकडे नागरिक बघून मतदान करतात. पण जो कमिटेड मतदार असतो, तो कमिटेड मतदार हा निश्चित पद्धतीने आपल्या पक्षाला मतदान करतो. पुण्याचा विचार केला तर भाजपचा एक कमिटेड मतदार आहे, राष्ट्रवादीचा एक कमिटेड मतदार आहे, शिवसेनेचा एक कमिटेड मतदार आहे. हे गेल्या अनेक निवडणुकींच्या मध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि या सगळ्या बाबीचा विचार करता सगळ्या पक्षामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळेल अशा पद्धतीची ही नवीन सिस्टीम अस्तित्वात येईल असा मला विश्वास वाटतो. शेवटचा प्रश्न. अनेक दिवसांपासून अशी चर्चा होती की 4चा प्रभाग झाला तर थेट फायदा हा भाजपला होतो. असं काही गणित आहेत का, याची काही पॉलिसी आणि याचे काही इक्वेशन्स आहेत? नाही, फायदा भारतीय जनता पार्टीला होतो, कारण का भारतीय जनता पार्टीने पन्ना प्रमुख नेमलाय. प्रत्येक पन्नेला संघटनात्मक कामामध्ये ज्यांनी लक्ष दिलंय. म्हणून मग अशी मी म्हणलो की कमिटेड मतदार, कार्यकर्त्यांची फौज, नेत्यांची इमेज, या सगळ्या तिन्ही गोष्टींचा, या त्रिसूत्रीचा फायदा कोणाला होईल तर या 3 गोष्टी सगळ्यांनी ज्यांनी एकत्र केलेल्या आहेत याचा विचार केलेला आहे. आणि आज निवडणूक म्हणून नाही तर गेले अनेक वर्ष सातत्याने या गोष्टीच्या आधाराने काम करतायत. भारतीय जनता पार्टी पहिली निवडणूक संपली की लगेच दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागते, ते वाट बघत नाहीत. त्यामुळे एक स्वाभाविक फायदा, एक ॲडव्हान्टेज हा भारतीय जनता पार्टीला, कार्यकर्त्यांचा पक्ष, कमिटेड मतदारांचा पक्ष आणि नेत्यांची प्रतिमा याचा निश्चितपणे पुण्यामध्ये होईल. खूप खूप धन्यवाद सर. 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार पुणे महानगरपालिकेचे निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे अजून अद्याप तारीख जरी जाहीर झाली नसली तरी इच्छुकांची किंवा जे नगरसेवक होऊन गेलेले आहेत त्यांच्याकडनं आता लगबग जी आहे ती आता सुरू होईल. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे सुद्धा पुण्यात वाढतील. त्यामुळे येत्या काळात पुणे महानगरपालिकेवर कोण झेंडा फडकवतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.